आपल्या घरामध्ये दोन गोष्टी शिकवल्या जात नाहीत. एक म्हणजे पैसा आणि दुसरं म्हणजे विक्री. करेक्ट. या दोन्ही अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत ज्या एका उद्योजकाला आल्याच पाहिजे. बरोबर. सकारात्मक आणि मोठा विचार करण्याची क्षमता दिलेली असून आपण तो करत नाही, कारण घाबरतो. रिस्क घेण्याची तयारी, फिअर फॅक्टर खूप मोठा आहे. मी पडलो तर काय, माझं नुकसान झालं तर काय, लोक काय म्हणतील, अशा अनेक प्रकारच्या भीती लोकांना असतात. कारण माणसाचा मूळ स्वभाव असा झालेला आहे की 1 to 1 बोलताना खूप पॉझिटिव्ह असतो. एखादा व्हिडिओ ऐकतो तेव्हा तो खूप पॉझिटिव्ह असतो, पण त्याचा इफेक्ट संपला 2 तासांनी की तो परत निगेटिव्हिटीकडे जायचा. आणि मी नेहमी म्हणतो ना, आमच्या आयुष्यात आलेले हे एक असे वडील आहेत की ज्यांनी आम्हाला कायम श्रीमंत व्हा सांगितलं. नमस्कार. नेटवर्किंगचे महागुरु म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि मराठी उद्योग विश्वात ज्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे, असे श्री अजितजी मराठे आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आणि आज आपल्या द नितीन बोरसे शोचे खास पाहुणे म्हणून सर मी तुमचं स्वागत करतो. नमस्कार नितीन. नमस्कार. आणि मला खूप आनंद आला नितीन बोरसे शो मध्ये, या ठाणे वर्तमाननी आयोजित केलेल्या या शो मध्ये मला सहभागी होता आलं. कारण मी तुझे अनेक चांगले पॉडकास्ट बघितलेत आणि खूप चांगले चांगले लोक त्याच्यात येतात आणि चांगले विचार मांडतात आपले. सो आय एम रिअली हॅपी. एक्झॅक्टली. म्हणजे सरांनी या पॉडकास्टमध्ये यावं यासाठी आम्ही जवळपास गेले 2.5 ते 3 महिने प्रयत्न करत होतो. आणि काल सरांचा अचानक फोन आला की नितीन ह्या वेळेत वेळ आहे का? अरे म्हटलं 100% वेळ आहे सर, तुम्ही या. थँक्यू. आज योग जुळून आलेला आहे. तर सरांची थोडक्यात ओळख करून देतो. सॅटर्डे क्लब या मराठी उद्योजकतेसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या नेटवर्किंग क्लबचे ते मॅनेजिंग ट्रस्टी आणि आता चेअरमन देखील आहेत. नुकतेच ते या संस्थेचे चेअरमन झालेले आहेत. निर्माण ग्रुपचे ते मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक संस्थांमध्ये ते सक्रियरित्या कार्यरत आहेत. मेंटॉरिंग नावाचं त्यांचं पुस्तक सध्या खूप गाजतं आहे आणि अनेक मराठी उद्योजकांना या पुस्तकाचा खूप चांगला फायदा होतो आहे. तर मराठी उद्योजकता, मेंटॉरिंग, सॅटर्डे क्लब या सगळ्या विषयांच्या अनुषंगाने नेटवर्किंग या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत. सर, सगळ्यात प्रथम आपण मेंटॉरिंग या पुस्तकाविषयी बोलूया. मी स्वतः पुस्तक वाचलेलं आहे आणि हे पुस्तक लिहावंसं का वाटलं पहिले? सो नितीन, आम्ही 95 साली आमचा व्यवसाय चालू केला. मी आणि माझा लहानपणीचा मित्र राजेंद्र सावंत, आम्ही दोघांनी पार्टनरशिप मध्ये हा व्यवसाय चालू केला. आणि आमचा व्यवसाय होता बिल्डर डेव्हलपर, म्हणजे आहे अजूनही. बरोबर. आणि हा व्यवसाय करत असताना अनेक चढ उतार बघितले, 3 मंदी बघितले, कोविड बघितल्या, डिमॉनिटायझेशन बघितलं, असे जीएसटी आला, रेरा आला, अशा अनेक अप डाऊन रोलर कोस्टर ज्याला म्हणतो ना आपण, तशामधून आम्ही गेलो. आणि तरी देखील आम्ही या व्यवसायात चांगले तगून राहिलो, प्रगती करत राहिलो. आम्ही नेहमी असा विचार करायचो की आपण या व्यवसायात का तगून राहिलो. त्याचं मुख्य कारण होतं ती म्हणजे आमच्या दोघांची मैत्री. क्या बात. आमच्या दोघांची असलेली पार्टनरशिप, आमच्या दोघांचा असलेला एकमेकांचा वरचा विश्वास. आणि आम्ही दोघेही पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्व आहोत. दोघांच्या स्टाईल ऑफ वर्किंग पण वेगळ्या आहेत, तरी देखील त्या एकमेकाला पूरक व्हायच्या. बरोबर. अशा वेळेला जेव्हा आमच्या व्यवसायाला 25 वर्ष पूर्ण झाली, तर आम्ही दोघांनी असा विचार केला की आपल्याला आता समाजाला काहीतरी परत देण्याची गरज आहे. करेक्ट. काय परत द्यायचं, याच्यावर आम्ही जेव्हा विचार चालू केला तेव्हा असं लक्षात आलं की आमच्या दोघांच्याही आवडीचा विषय उद्योजकता. बरोबर. अनेक वेळेला उद्योजक आमच्याकडे यायचे, गप्पा मारायचे, आम्ही एखादं काहीतरी वाक्य बोलायचो, त्यांना ते अपील व्हायचं, ते जाऊन त्यांच्या व्यवसायात इम्प्लिमेंट करायचे. आणि नंतर एक 6 महिने वर्षांनी भेटल्यावर आम्हाला म्हणायचं, सर तेव्हा तुमचं ते वाक्य ऐकलं होतं, तेव्हा तुम्ही तो अनुभव सांगितला होता, त्यातून खूप फायदा झाला. मला तूही अनेक वेळा उदाहरण सांगितलेलं आठवतंय की फोकसची डेफिनेशन काय. एक्झॅक्टली. बरोबर. टू से नो टू 99 थिंग्स वेन यू आर डुईंग वन थिंग. करेक्ट. जेव्हा एक गोष्ट करत असतो तेव्हा ती एकच गोष्ट केली पाहिजे.
बाकीच्या 99 गोष्टीला नाही म्हणायचं आणि तू तो फोकस केलास, आज तुझी प्रगती कुठच्या कुठे झाली. एक्झॅक्टली. म्हणजे थोडक्यात आता हे बोलायलाच पाहिजे म्हणून सांगतो. सॅटर्डे क्लबच्या एका मीटिंगमध्ये सर गेस्ट म्हणून आले होते आणि त्यांनी ते वाक्य तिथे वापरलं होतं की फोकसची डेफिनेशन त्यांनी सांगितली होती की ती डेफिनेशन अशी आहे की एका गोष्टीसाठी 99 गोष्टींना नाही म्हणणं म्हणजे फोकस. आणि त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी आम्ही करायचो, सगळं बाजूला सोडलं, ऍडव्हर्टायझिंग आणि आमच्या चॅनलवर फोकस केला आणि सर त्याच्यातनं जे काही आज आहे ते झालेलं आहे. चांगलं साम्राज्य तू तयार केलंस, मला माहिती आहे. सो असं ज्या वेळेला एखादी गोष्ट बोलायचो, उद्योजकांना त्यात फायदा व्हायचा, तर आम्हाला असं वाटायला लागलं की मग आपण समाजाला काहीतरी परत द्यायचं आहे, आपल्याला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे, तर आपण या उद्योजकांबरोबरच का कॉन्ट्रीब्यूट करू नये. बरोबर. आणि म्हणून मग आम्ही, आमच्या डोक्यात एक कल्पना आली की उद्योजकांना मेंटॉरिंग, कोचिंग याच्यामध्ये काहीतरी करावं. म्हणून आम्ही त्याच्यावरती थोडा अजून अभ्यास चालू केला. बरोबर. अभ्यास चालू केल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की आपल्या कित्येक उद्योजकांची कपॅसिटी ही 100 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी करण्याची असते. परंतु बरेचसे उद्योजक 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी एवढंच करतात आणि तिथे थांबतात. याला अनेक कारण आहेत. एक तर ते कम्फर्ट झोन मध्ये जातात, कारण 1, 2, 5 कोटी झाले की स्वतःची गाडी, घोडा, बंगला, सगळं, लग्न, मुलं, त्यांचं चांगलं शिक्षण सगळं झालं, ते कम्फर्ट झोन मध्ये जातात. बंगल्याचं नाव श्रमसाफल्य. दुसरं एक कारण असतं, सक्सेशन प्लॅन नसतो, की त्यांचा व्यवसाय बघायला कोण नसतो. तिसरं असं असतं की व्यवसाय करायचा म्हणजे सातत्याने बदल करायला लागतात, चेंज अडॉप्ट करायला लागतात, ते करायची तयारी नसते. अशी अनेक आम्हाला कारणं मिळाली आणि त्यातलं एक महत्वाचं कारण मिळालं ते म्हणजे यांना कोणीतरी कोच नाहीये. करेक्ट. यांना कोणीतरी बिझनेस कसा करायचा हे सांगितलं नाहीये. म्हणून आम्ही असा विचार केला, आपण मेंटॉरिंग, कोचिंग करूया. अनेक ठिकाणी लोक आम्हाला ऍज अ स्पीकर म्हणून बोलवायचे, आम्ही अनेक फोरमवरती जातो, बोलतो. पण आम्ही जेव्हा हे चालू केलं मार्स गुरुकुल, त्यावेळेला आम्ही लोकांना म्हटलं की आम्ही ट्रेनर नाही आहोत. कारण तुम्हाला जर का नॉलेजच नुसतं हवं असेल तर युट्यूबवर जा, बरोबर, भरपूर नॉलेज मिळेल. अनेक पंडित तिथे उपलब्ध आहेत जे काही ना काहीतरी मार्गदर्शन करत असतात. पण उद्योजकाचा खरा चॅलेंज नॉलेज मिळवणं नाहीये, ते इम्प्लिमेंट करणं आहे. करेक्ट, बरोबर आहे. इम्प्लिमेंट करण्यावरती आपण काम करायचं हे आम्ही ठरवलं. आणि हे ठरवल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की अगदी आपल्या महाभारतापासून ही परंपरा चालू आली आहे, गुरु शिष्याची. बरोबर. त्यातली सगळ्यात मोठी परंपरा आहे ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं असलेलं नातं. अर्जुन एवढा महापराक्रमी योद्धा होता, पण तो ऐन युद्धाच्या वेळेला कन्फ्युजन मध्ये आला की हे मी करू का नको, मग माझ्याच नातेवाईकांवर शस्त्र चालवू का, माझ्याच गुरुवर शस्त्र चालवू का. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली, त्यातून त्याला विचाराची क्लॅरिटी आली आणि त्याच्यानंतर जो त्यांनी महापराक्रम केला त्याच्यामधून पांडव जिंकले. सो कृष्ण आणि अर्जुनाचं नातं काय होतं, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. सिंपल नातं आहे. बरोबर. आम्ही असं ठरवलं की आपणही असंच फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड म्हणून लोकांबरोबर काम करायचं. आणि असे अनेक उद्योजक आहेत ज्यांची कपॅसिटी आहे मोठं होण्याची, पण ते कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे अडलेले आहेत, त्यांच्याबरोबर आपला अनुभव शेअर करायचा. सो मार्स गुरुकुलची टॅगलाईन आहे शेअरिंग नॉलेज, एक्सपिरियन्स, नेटवर्क. एखादा उद्योग वाढायला काय लागतं, ज्ञान लागतं, अनुभव लागतो आणि माणसं लागतात. बरोबर. ही आम्ही त्यांच्याबरोबर शेअर करतो. असं करता करता अनेक उद्योजकांना फायदा व्हायला लागला. काही उद्योजक जे अगदी 30-40 लाखावर होते ते 8 कोटीवर गेले. काही उद्योजक जे 1-2 कोटीवरती होते ते आता 50 कोटी प्लस क्रॉस केले. मग आम्हाला असं वाटायला लागलं की कुठेतरी आपण हे सगळे जे अनुभव आहेत लोकांचे हे कॅप्चर केले पाहिजेत, लिहून ठेवले पाहिजेत, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे. आणि त्या उद्देशाने मेंटॉर या पुस्तकाची निर्मिती झाली. आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आज हजारो उद्योजकांपर्यंत आमचे विचार पोहोचले, लोकांचे अनुभव पोहोचतायत, लोकांना काय फायदा होतो तो कळतोय. नितीन, आपल्याकडे काय मराठी घरांमध्ये ना मॅक्झिमम उद्योजक हे फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर आहेत, पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहणारं कोण नाहीये. एखादा व्यवसायामध्ये प्रॉब्लेम आला तर त्याला कसं टॅकल करायचं हे त्यांना सांगणारं कोणी नाहीये. कित्येक लोक एकटेच काहीतरी व्यवसाय करतायत. बरोबर. अशा लोकांबरोबर आपण उभं राहून त्यांचा व्यवसाय वाढवायला मदत करावी या उद्देशाने मार्स गुरुकुल आणि मेंटॉर या पुस्तकाची आपण निर्मिती केली. एक्झॅक्टली सर. आज अनेक लोक असे भेटतात की जे त्यांच्या व्यवसायामध्ये मोठं होण्याची क्षमता असते, पण म्हणजे आता सरांशी बोलता बोलता डोक्यात विचार आला
की एकलव्य सुद्धा तेवढाच चांगला धुंधुर अगदी. होता, अगदी पण त्याला द्रोणाचार्यांचं जर का खरं मेंटरशिप मिळाली असती कदाचित अगदी तो सुद्धा अगदी अर्जुन होऊ शकला खरंय असता. खरंय खरंय. तर सर काय कशा प्रकारच्या सक्सेस स्टोरीज आहेत त्या आपण एवढी वर्ष मेंटरिंग करतो आहोत, एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योजकांना तुम्ही मेंटरिंग करता आहात, काही अशा सक्सेस स्टोरी सांगा ना की कशा पद्धतीने एक माणूस जर का त्याला गुरुचा म्हणजे मेंटरचा परिस्पर्श झाला. आपला एक नाशिकचा एक उद्योजक आहे, त्याचं नाव आहे दिलीप यादव. बरोबर. आणि नुकतंच त्याला आता जो स्टॉक मध्ये बोलवलं होतं. करेक्ट. जो स्टॉक हा खूप फेमस प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती अनेक उद्योजक येऊन त्यांच्या स्टोरीज सांगतात. आणि त्या स्टोरीमध्ये त्यांनी त्याची स्टोरी सांगितली आणि त्याचा व्यवसाय जो शून्यातून होता, कर्ज बुडालेला होता, अनेक लोकांची देणी झालेली होती, तिथपासून आता 200 कोटीच्या व्हॅल्युएशन पर्यंत तो व्यवसाय कसा पोहोचला. आणि एक व्यवसाय नाही तर 3 वेगवेगळे व्यवसाय करून आता फर्निचरच्या व्यवसायात तो आला आणि फर्निचरच्या व्यवसायात येऊन आता त्याचं व्हॅल्युएशन कसं 200 कोटी झालं. आणि त्या पूर्ण त्या जो स्टॉक मध्ये त्यांनी की माझं जे आयुष्य बदललं ते अजित मराठे आणि राजेंद्र सावंत यांनी जे मेंटोरिंग केलं त्याच्यामुळे बदललं, अशा प्रकारचा त्यांनी त्या जो स्टॉक मध्ये पण उल्लेख केला. मुख्य काय माहितीये का, माणसाच्या आतमध्ये कपॅसिटी आहे. बरोबर. देवानी आपल्याला जन्म दिलेला आहे, ते पूर्ण भरभरून सगळं दिलेलं आहे. नाहीये काय तो म्हणजे ऍटिट्यूड. करेक्ट. सकारात्मक आणि मोठा विचार करण्याची क्षमता दिलेली असून आपण तो करत नाही, कारण घाबरतो. रिस्क घेण्याची तयारी, फिअर फॅक्टर खूप मोठा आहे. मी पडलो तर काय, माझं नुकसान झालं तर काय, लोक काय म्हणतील, अशा अनेक प्रकारच्या भीती लोकांना असतात. आम्ही जेव्हा मेंटोरिंग करतो तेव्हा सगळ्यात जास्त काम त्याच्या सायकोलॉजीवर करायला लागतं, त्याच्या मानसिकतेवर करायला लागतं, त्याचे विचार योग्य करायला लागतात. हे विचार योग्य केले की तो सुसाट सुटतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे आपल्याकडे एक उद्योजक आहे श्रीकांत नावाचा, तो आमच्याकडे आला त्यावेळेला त्याचा टर्नओव्हर जेमतेम 1-1.5 कोटीच्या आसपास होता. त्याची काही पूर्वीची देणी म्हणजे येणी जी होती ती बॅड डेट झालेली होती, त्याला येणार नाही असं वाटत होतं. अशा याच्यात परत व्यवसायात कंटिन्यू करायचं की नाही इथपर्यंत तो आला होता. आणि आज त्याकडे 50 कोटीचे ऑर्डर्स आहेत. क्या बात आहे. सही. हे सातत्याने काम करायला लागतं, पण एकदा करून होत नाही. सो आपण मेंटोरिंग करताना त्यांच्याबरोबर 1-to-1 सेशन करतो, त्याचा बिझनेस प्लॅन समजून घेतो, त्याचा बिझनेस प्लॅन करेक्ट करायला मदत करतो, तो इम्प्लिमेंट करायला मदत करतो आणि ते केल्यानंतर सातत्याने त्याच्याबरोबर सायकोलॉजीसाठी मानसिकतेवर त्याच्या काम करत राहायला लागतं. कारण माणसाचा मूळ स्वभाव असा झालेला आहे की 1-to-1 बोलताना खूप पॉझिटिव्ह असतो, एखादा व्हिडिओ ऐकतो तेव्हा तो खूप पॉझिटिव्ह असतो, पण त्याचा इफेक्ट संपला 2 तासांनी की तो परत निगेटिव्हिटीकडे जायला लागतो. बरोबर. अशा याच्यात त्याला सातत्याने चांगलं बोलत राहिलं पाहिजे त्याच्या. आणि त्याला हे जे फिलिंग आहे ना की माझ्या मागे कोणीतरी उभा आहे, ते फिलिंगच त्याला पराक्रम करायला ऑटोमॅटिक तयार करतं. ऍक्च्युली सर तुम्ही बोलता तेवढं इन्स्पायरिंग ना की ज्यावेळेस अशा एखाद्या गुरुचा ज्यावेळेस त्याला परिस्पर्श होतो तर डेफिनेटली माणूस त्याचा उद्योग हा 100% पुढे जाऊ शकतो. सर असाच एक परिस्पर्श तुम्हाला झाला. हो. आणि तो म्हणजे भिडे भिडेंचा, साहेबांचा. भिडे सरांचा. भिडे सरांची तुमची ओळख कशी काय झाली? गमतीचा किस्सा एकदम. मी त्यावेळेला अशाच एका नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा भाग होतो आणि त्यावेळेला आम्ही काही गेस्टना बोलवायचं ठरवलं. तर त्याच आमच्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममध्ये आमचाच आणखीन एक मित्र होता राजीव नावाचा. तर तो मला म्हणाला, आम्ही अशी लिस्ट बनवत बसलो होतो कोणाकोणाला गेस्टना बोलवता येईल. तर तो मला म्हणाला की सर आपण माधवराव भिडेंना बोलवूया का. मग त्यावेळेला आम्ही भिडे साहेबांच्या सगळ्या पेपरला बातम्या वगैरे आलेल्या बघायचं, कारण सॅटर्डे क्लबची सुरुवात झालेली होती ऑलरेडी. त्यांनी काही कॉन्फरन्सेस केलेल्या होत्या. म्हटलं हो माधवराव भिडे एवढ्या मोठ्या माणसाला आपण बोलवू शकतो. हा म्हणे बोलवूया ना आपण. म्हटलं तुम्ही ओळखता? म्हणाले हा ओळखतो. म्हटलं कसे ओळखता? नाही म्हणे मी त्यांचं पुस्तक वाचून एकदा फोन केला होता. म्हटलं पुस्तक वाचून एकदा फोन केलेल्या माणसाला ते लक्षात ठेवतील? हा म्हणे त्यांच्या लक्षात असेल. बरोबर आहे. आणि त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते, 2005-06ची गोष्ट असेल. यांनी माधवराव भिडेंना माझ्या समोरून फोन लावला लँडलाईन वरून. आणि भिडे साहेबांची नेहमीची सवय, नमस्कार मी माधव भिडे बोलतोय. बरोबर. ते म्हणाले हो भिडे साहेब मी राजीव फडणीस बोलतोय, मी तुमचं पुस्तक वाचून तुम्हाला फोन केला होता. हा हा राजीव बोल. हे भिडे साहेबांची सवय होती. बरोबर. कारण त्यांचं वय, त्यांचं स्टेटस, त्याच्यावरून ते प्रत्येकाला एकदम सहज अरे तुरे म्हणायचे, मुलासारखं वागवायचे.
अरे राजीव बोल. सर मी ना आता एक मोठे उद्योजक आहेत अजित मराठे, त्यांच्या समोर बसलोय. अरे तो निर्माणवाला का? हा निर्माण. दे 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 त्याला फोन. ते त्याला जे बोललेत ना त्यांनी माझ्याकडेच डायरेक्ट फोन दिला. आणि ज्याला आपण नितीन म्हणतो ना की पिढ्यानपिढ्याचं काहीतरी नातं असावं, वर्षानुवर्ष जन्मोजन्मीचं काहीतरी नातं असावं, इतक्या सहजतेने ते माझ्याशी पहिल्या फोनवर बोलले. काय बोलले? अजित, तुझ्या खूप जाहिराती बघितल्यात, तुझ्याबद्दल खूप वाचलंय, कधी भेटशील? क्या बात आहे. मी म्हटलं हो सर, तुम्ही सांगाल तेव्हा भेटतो. 2 तासात माझ्याकडे. म्हटलं सर येतो. आणि 2 तासाने मी भिडे साहेबांच्या ऑफिसला हजर झालो. आणि काय ग्रेटच माणूस होता. एकदा भेटलो ना, म्हणजे मी गमतीत नेहमी म्हणतो, आम्ही भिडे साहेबांना भेटलो आणि आम्ही भिडेमय झालो. क्या बात आहे. बरोबर आहे. भिडेमय म्हणजे त्याला दुसरं काय हेच नाही. त्यांचं बोलणं, त्यांचा आवाज, त्यांची त्यातली कमांड आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आणि व्हिजन. एक्झॅक्टली, व्हिजनच म्हणजे मराठी माणसाला उद्योगधंद्यात आणायचं, व्यवसायात आणायचं आणि मराठी समाजाची ओळख, व्यावसायिकांचा, उद्योजकांचा समाज म्हणून प्रस्थापित करायची, हे एकच ध्येय घेऊन ते जगले शेवटपर्यंत. क्या बात. तुला गंमत सांगतो नितीन, त्यांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. त्यांच्या डोक्यात ही ज्यावेळेला कल्पना आली की आपण असा काहीतरी सॅटर्डे क्लब करावा आणि सगळ्या उद्योजकांना एकत्र जमवावं, तर तेव्हा काही ईमेल बिमेल एवढं हे नव्हतं जोरात. त्यांनी 2000 लोकांना पत्र लिहिली होती. बरोबर आहे. आणि त्या 2000 लोकांना पत्र लिहिल्यानंतर त्यातल्या फक्त 2 लोकांनी रिप्लाय केला, आणि तो पण निगेटिव्ह. त्याचा आशय असा होता त्या पत्राचा, माननीय माधवराव, तुम्ही असला काहीतरी वेडेपणा करू नका. मराठी माणसाला उद्योजक करणं हे काही साधं काम नाहीये. मराठी माणसं तेव्हाच एकत्र येतात, 4 मराठी माणसं जेव्हा 5वा खांद्यावर असतो. त्यामुळे तुम्ही ही खेकड्याची जात आहे. आणि असे लिहिले. मला सांग नितीन, 2000 लोकांना पत्र लिहिल्यानंतर फक्त 2 रिप्लाय यावे, ते पण निगेटिव्ह. तरी देखील त्यांचं जे कन्व्हिक्शन होतं ना त्यांच्या कन्सेप्ट बद्दल, की मराठी माणसाला उद्योजक करायचंच आणि सॅटर्डे क्लब हेच करू शकतं, हे जे कन्व्हिक्शन होतं ते जबरदस्त होतं. त्यामुळे त्या सगळ्या कन्व्हिक्शननी, त्यांच्या व्हिजननी ना ते आपलं करून टाकायचे. आणि मी नेहमी म्हणतो ना, आमच्या आयुष्यात आलेले हे एक असे वडील आहेत की ज्यांनी आम्हाला कायम श्रीमंत व्हा सांगितलं. क्या बात आहे. आमच्या आयुष्यात आलेले हे असे वडील आहेत की ज्यांनी आम्हाला कायम श्रीमंत व्हा हे सांगितलेलं आहे. सर, मला आता श्रीमंत वरनं आठवत आहे, धुळ्याची गोष्ट होती. धुळ्यामध्ये सॅटर्डे क्लबच्या सगळ्या लीडर्सची एक मीटिंग होती. त्याला आपण CGC म्हणतो. CGC मध्ये तुम्ही होतात. आणि त्या दिवशी त्या CGC मध्ये सगळ्या तिथे बसलेल्या सॅटर्डे क्लबच्या लीडर्सना सरांनी सांगितलं की याच्या पुढे कोणीही तुम्हाला विचारलं कसे आहात तर सांगायचं श्रीमंत. सर, माधवराव भिड्यांशी तुम्ही पहिल्यांदा भेटलात. अनेक वर्षांचा तुमचा सहवास आहे. तो माणूस ग्रेटच होता, प्रचंड ग्रेट होता. म्हणजे बोलता म्हणजे शब्द कमी पडतील एवढे ते माणूस ग्रेट होते. आणि त्यांच्याकडे जी उदाहरणं असायची ना, आणि ते ज्या कन्व्हिक्शननी सांगायचे, ते म्हणायचे, मराठी माणसाने कायम सरस्वतीची उपासना केली, लक्ष्मीकडे दुर्लक्ष केलं. बरोबर. आपले कायम बुद्धिजीवी लोक. आपलं ध्येय काय? चांगलं शिका, चांगले मार्क मिळवा, चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घ्या, चांगली डिग्री घ्या, चांगली नोकरी करा, मग छोकरी मिळेल, मग लग्न होईल, मग मुलं होईल, संपलं आयुष्य. बरोबर. ते म्हणायचे सरस्वतीच्या उपासनेबरोबरच लक्ष्मीची देखील उपासना केली पाहिजे. कारण या जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या पैशाशिवाय अडतात. कारण त्यांना अनेकांनी हे ऐकवून दाखवलं होतं की सर, पैसा काही सर्वस्व नाही. भिडे साहेब म्हणायचे, मान्य आहे, पैसा सर्वस्व नाही, पण पैसा नसणं हे देखील पाप आहे. कारण पैशाने सगळ्या गोष्टी घेता येत नसल्या तरी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या पैशाशिवाय मिळत नाहीत. पैसा खुदा तो नाही, लेकिन खुदा से कुछ कम भी नाही. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे आपण पैसा कमावला पाहिजे, चांगल्या मार्गाने पैसा कमावला पाहिजे. व्यवसाय उद्योग करणारा माणूसच श्रीमंत होऊ शकतो, या गोष्टीवरती त्यांचा ठाम विश्वास होता. क्या बात आहे. भिडे सरांचा तो स्पर्श, परिस्पर्श तुम्हाला झाला.
आणि अनेक वर्ष तुम्ही सरांबरोबर काम केलं आणि आता सॅटर्डे क्लबची जी बॅटन आहे, जी मशाल आहे, ही तुमच्याकडे आलेली आहे. अजित मराठेंकडनं लोकांना खूप अपेक्षा आहेत, कारण अजित मराठे म्हणजे संघटन घडवणारा माणूस, संघटन कौशल्य असलेला माणूस. सॅटर्डे क्लब मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जवळपास 7,000 मेंबर्स आहेत. 7,000 मेंबर्स आहेत Exactly. आता. आणि आता फक्त महाराष्ट्रातनं आता गुजरातमध्ये अहमदाबाद, बडोदा, सुरत, हम्म. मध्य प्रदेशात इंदूर, इकडे कर्नाटकात निपाणी, बेळगाव, बरोबर. आणि भारताच्या बाहेरही आता सॅटर्डे क्लब गेलाय, तो म्हणजे दुबई आणि अबुधाबी. अबुधाबी. एक्झॅक्टली. सर, नेटवर्किंग हे मराठी माणसाला शिकवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सॅटर्डे क्लबने केलेलं आहे. ही जी आता संस्कृती बनत चाललेली आहे, आता आम्ही बऱ्याचदा ज्यावेळेस क्लबच्या संदर्भात लोकांशी बोलायला जातो, पूर्वी लोक अजिबात उत्सुक नसायचे, पण आता महत्व समजायला लागलेलं आहे. ही जी संस्कृती डेव्हलप होते आहे, ही संस्कृती का बरं आता एवढी डेव्हलप होत चाललेली आहे? याच्यामध्ये सॅटर्डे क्लबचा रोल किती आहे? याच्यामध्ये सॅटर्डे क्लबचा खास करून मराठी समाजामध्ये नेटवर्किंग ही संस्कृती रुजवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. करेक्ट. याचं कारण असं आहे, पूर्वी ना आपण जेव्हा नेटवर्किंग हा शब्द वापरायचो तर लोक नेटवर्क मार्केटिंग ऐकायचे, आणि ते नेटवर्क मार्केटिंग ऐकायचं म्हणजे त्यांना असं वाटायचं मी एकटा आहे, मग आम्ही दोघांनी जॉईन करायचं, मग त्या दोघांनी 4 जणांनी जॉईन करायचं, असं ते चेन सिस्टीम वगैरे असं काहीतरी त्यांच्या डोक्यात होतं. अनेक लोकांनी अनेक नेटवर्क मार्केटिंगचे कुठले ना कुठले तरी कार्यक्रम अटेंड केलेले असतात, त्यामुळे त्यांना हे वाटतं नेटवर्क मार्केटिंग आहे. मग लोक असं म्हणायला लागले, नाही नाही, या नेटवर्क मार्केटिंग मध्ये ना खूप लोकांना फसवलं जातं. बरोबर. याचं कारण असं आहे की त्यावेळेला अशा अनेक कंपन्या आहेत की ज्यांनी अशा प्रकारचं चेन मार्केटिंग, मल्टी लेवल मार्केटिंग चालू केलं, आणि त्या काही वर्षातच गाशा गुंडाळला, अनेक लोकांचे पैसे गेले. या सगळ्या मनस्थितीतून लोकांना हे नेटवर्क मार्केटिंग नाहीये आणि हे नेटवर्किंग आहे. बरोबर. नेटवर्किंग म्हणजे माणसांचं जाळं विणणं. आणि माणसांचं जाळं कशासाठी विणायचं? कारण माणसं जोडल्यामुळेच व्यवसाय वाढतो. आता माणसं जोडल्यामुळे व्यवसाय कसा वाढतो? तर तो काय बिझनेस देतो नाही दरवेळेला, म्हणजे तो कस्टमर असू शकतो, पण सॅटर्डे क्लब मध्ये आपण लोकांना हे शिकवतो की समोरच्या माणसाला विकायला जाऊ नका. करेक्ट आहे. का? विकणारा कोणालाच आवडत नाही. बरोबर. कारण विकणारा आहे म्हटल्यावर तो खिशात हात घालायला आलाय, बरोबर. तो माझ्या पाकिटाला हात घालणार आहे, माझ्याकडची लक्ष्मी कमी होणार आहे. बरोबर. असा माणूस कोणालाच आवडत नाही. करेक्ट आहे. पण द्यायला जा. बरोबर. सो देणारा माणूस लोकांना आवडतो. राईट. म्हणून सॅटर्डे क्लब मध्ये आपण लोकांना हे शिकवतो, बी अ गिव्हर. राईट. लोकांच्या आयुष्यात काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करा. त्यांना विचारा तुला व्यवसायात काय पाहिजे. भिडे साहेब नेहमी असं म्हणायचे की व्हॉट इज नेटवर्किंग? नेटवर्किंग म्हणजे तमारे माटे एटला, मारे माटे केटला. बरोबर. मी तुला हे देतो, तू मला काय देशील? पहिला भाव देण्याचा आहे आणि मग घेण्याचा आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी आता सांगतो, देण्याचा भाव असेल ना तर अख्खं जग देतं. एक्झॅक्टली. त्यांनीच द्यायला पाहिजे हे जरुरी नाही ना. सो ही जी मानसिकता डेव्हलप करणं आहे ना, ही मानसिकता सॅटर्डे क्लबने डेव्हलप केली. एक्झॅक्टली. आम्ही बऱ्याचदा ज्यावेळेस लोकांशी बोलत असतो तर त्यावेळेस लोकांचा हा प्रश्न असतो की आम्ही सपोज सॅटर्डे क्लबमध्ये आलो तर आमची ग्रोथ होणार कशी? नेटवर्किंगच्या माध्यमातून एक्झॅक्टली कशा पद्धतीने ग्रोथ होत असते? कारण हे सगळं सायन्स आहे, ऍक्च्युली हे सायन्स आहे आणि याच्यात तुम्ही अनेक वर्ष काम करतायत. थोडंसं लोकांना समजावून सांगा, आपल्या व्ह्युअर्सना समजावून सांगा, ग्रोथ कशा पद्धतीने होते नेटवर्किंग मधनं. कित्येक वेळेला ना सॅटर्डे क्लब मध्ये लोक येतात, त्यावेळेला त्यांना असं वाटत असतं की मी इथे गेल्यावरती माझ्याकडून माझ्या सर्व्हिसची किंवा माझ्या प्रॉडक्टची विक्री भरपूर होईल आणि त्याच्यामुळे माझी ग्रोथ होईल. पण सॅटर्डे क्लब मध्ये आम्ही नेहमी सांगतो की इथे विकायला येऊ नका. बरोबर. मग काय करायला या? इथे ज्ञान घ्यायला या, शिकायला या. पहिले शिकायला या. काय शिकायचंय? उद्योजकता काय असते ते शिकायला या. कारण आपल्या घरामध्ये उद्योजकता शिकवली गेली नाही. आपल्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या नोकरी करणारे लोक आहेत. उद्योजकाला फिक्स पगार मिळत नाही. उद्योजकाला कर्ज काढायला लागतं. उद्योजकाला अनेक वेळाला कमिटमेंट फुलफिल करता येत नाही, असे प्रसंग येऊ शकतात. बरोबर आहे.
कधीही 100% परफेक्ट असं उद्योगात काही होत नाही. आता हे मानसिकता शिकायला नको का? बरोबर आहे. उद्योजकाला सुट्टी नसते. हे घरात शिकवलं जात नाही, ते इथे शिकायला मिळतं. क्या बात आहे. म्हणजे इथे काय शिकता येतं तर उद्योजकता म्हणजे काय. सॅटरडे क्लब मध्ये आल्यावर दुसरा फायदा काय होतो माहितीये? लोकांच्या अनुभवातून शिकायला मिळतं. एक्झॅक्टली. काय शिकायला मिळतं? अनेक उद्योजक म्हणतात नाही मी हे करून बघतो. अरे बाबा नको करून बघू, कारण तू करून बघायला गेलास आणि थोडासा धक्का लागला, ठेच लागली, तर परत सावरायला खूप वेळ जातो. आणि तो वेळ काय जातो माहितीये? वेळ आणि पैसा दोन्ही जातो. बरोबर. पैसा एक वेळ परत कमावता येईल, पण वेळ नाही कमावता येईल. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे तू सगळे अनुभव स्वतः घेऊन शिकायला जाऊ नको. इथे एवढे उद्योजक आहेत ना, यांनी दुनियाभरचे अनुभव घेऊन ठेवलेत. यांच्या अनुभवातून शिक. एक्झॅक्टली. बरोबर. त्यामुळे दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणं हे शिकता येतं. एक्झॅक्टली. तिसरी गोष्ट काय माहितीये का? आपल्या घरामध्ये ना आज कोणी बॅलन्स शीट शिकवली नाही आपल्याला. मराठी घरामध्ये खास करून 2 गोष्टी शिकवल्या जात नाहीत. ते म्हणजे एक म्हणजे पैसा आणि दुसरा म्हणजे विक्री. आणि या दोन्ही गोष्टी एका उद्योजकाला अत्यंत आवश्यक आहेत. बरोबर आहे. आपल्या घरामध्ये 2 गोष्टी शिकवल्या जात नाहीत. एक म्हणजे पैसा आणि दुसरं म्हणजे विक्री. करेक्ट. या दोन्ही अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत ज्या एका उद्योजकाला आल्याच पाहिजेत. बरोबर आहे. प्रत्येक वेळेला ना मी बघतो उद्योजक ना त्याच्या विषयात एक्सपर्ट असतो. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल तो त्या विषयात एक्सपर्ट असतो, एखादा IT मध्ये असेल त्या विषयात एक्सपर्ट असतो, पण त्यांना बॅलन्स शीट कळत नाही. मग काय होतं, ज्या वेळेला पैसे उभे करायची गरज लागते ना, त्यावेळेला ते जेव्हा एखाद्या बँकेकडे जातात, एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडे जातात, ते म्हणतात बाकी सगळं चांगलं आहे रे तुझं, पण कागदावर काहीच नाही. कागदावर का काही नाही? कारण त्याला बॅलन्स शीट कळत नाहीये. बरोबर आहे. बरं, अनेक वेळाला ना आपण चार्टर्ड अकाउंटंट घेताना चुकीचं घेतो. नाही हा ना माझ्या मित्रासारखा आहे. चार्टर्ड अकाउंटंट मित्रासारखा असता कामा नये. आपण मित्रासारखा आहे का म्हणतो माहितीये? कारण तो पैसे कमी घेतो. बरोबर. आपलं ऐकतो आणि आपण काय करतो? वर्ष संपत आलं, अरे सगळे बँकेचे स्टेटमेंट घे आणि त्याला जाऊन दे, आणि मग तो सीए म्हणतो अरे हे तू सगळं आणलंयस, आता एवढा वेळ नाही आपल्याला. आणि मग तो एक गोल्डन प्रश्न विचारतो. कंपोजिट मध्ये टाकून काय? तो गोल्डन प्रश्न काय विचारतोय? टॅक्स किती भरणार? टॅक्स किती भरायचा? आणि आपल्याकडे त्याच्यावरती एक प्लॅटिनम उत्तर असतं, कमीत कमी. कमीत कमी. आणि या सगळ्यामुळे ना आपल्या बॅलन्स शीटची वाट लागते. एक्झॅक्टली. मग आपण ज्यावेळेला पैसे उभे करायला जातो तेव्हा आपल्याला कोणीच उभं करत नाही. बरोबर. त्यामुळे पैसा शिकणं, बॅलन्स शीट शिकणं, मी म्हणत नाही की तुम्हाला 100% बॅलन्स शीट आली पाहिजे, पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की फायनान्सर काय बघतो, मी काय बघितलं पाहिजे, एवढं तर कळलं पाहिजे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी सॅटरडे क्लब मध्ये आल्यावर शिकायला मिळतात. अगदी अगदी बरोबर. विकायला लोकांना, आपल्याला विकायला काय लागतं? प्रॉडक्ट, सर्व्हिस, नॉलेज, हे सगळं विकलं जातं. पण आम्ही सॅटरडे क्लब मध्ये आणि नेटवर्किंग मध्ये असं म्हणतो, हे सगळं नंतर विकलं जातं, पहिले तुम्हाला विकत घेतो तो. हा माणूस कसा आहे हे तो पहिला बघतो आणि मग त्याचं प्रॉडक्ट घ्यायचं का, त्याचं सर्व्हिस घ्यायची का हे तो ठरवतो. त्यामुळे तुम्हाला पहिले स्वतःला विकता आलं पाहिजे. हे सगळं जे ज्ञान आहे ना, हे सॅटरडे क्लब मध्ये आल्यावरच मिळतं. एक्झॅक्टली. म्हणजे असे अनेक उद्योजक असे असतात की जे, आता आपलं एलिट ग्रुप पण आहे, रायझिंग एलिट आहे. म्हणजे एखादा माणूस ज्यावेळेस एखादा उद्योजक अगदी बेसिक लेवलला असतो आणि त्याच्या अवतीभोवती ज्यावेळेस मोठे उद्योजक असतात त्यावेळेस त्यांचं फक्त त्यांनी निरीक्षण जरी केलं, ऑब्झर्वेशन जरी केलं, तरी खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. अनेकदा नेटवर्किंग मध्ये म्हणजे आपल्याकडे सर सुद्धा अट्रॅक्शन रेशो बऱ्यापैकी आहे. ओके. काही चुका नेटवर्किंग मध्ये उद्योजक करत असतात. तुम्ही एवढी वर्ष आहात, काय तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात? कुठल्या चुका नेटवर्किंग मध्ये करता कामा नयेत? नेटवर्किंग मध्ये सगळ्यात मोठी चूक उद्योजक काय करतो माहितीये? चटमंगनी पडब्या. बरोबर. त्याला असं वाटत असतं आता मी आलो ना, आता मला लगेच धंदा मिळाला पाहिजे. अरे तुझ्या आधी 100 लोक आहेत तिथे, तुला तिथे येऊन स्वतःला एस्टॅब्लिश करायला लागेल. दुसरी तो चूक काय करतो माहितीये? तो येऊन विकायला जातो.
नेटवर्किंग मध्ये एक बेसिक प्रिन्सिपल असं आहे की नेटवर्किंग मध्ये विकायला येऊ नका, इथे ब्रँड तयार करा. एक्झॅक्टली. ब्रँड कसला तयार करा? तुमचा स्वतःचा. बरोबर. एकदा तुम्हाला त्यांनी ऍक्सेप्ट केलं ना की तुमचं प्रॉडक्ट सर्व्हिस सगळं तो ऍक्सेप्ट करायला सुरुवात करतो. मग ब्रँड एस्टॅब्लिश करणं ही थोडीशी लॉंग टर्म प्रोसेस आहे. बरोबर. आणि म्हणून आम्ही नेटवर्किंग मध्ये आपण असं नेहमी म्हणतो नितीन की तुम्ही 3 वर्षाचा वेळ दिला पाहिजे. एक्झॅक्टली. 3 वर्षाचा वेळ का द्यायचा? कारण पहिल्या वर्षी जरा 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 तुम्हाला सिस्टीम प्रोसेस कळायला लागतात. बरोबर. तोपर्यंत तुमच्या जरा ओळखी होतात, लोक तुम्हाला ओळखायला लागतात. मग दुसऱ्या वर्षी तुमचं जेलिंग चांगलं होतं आणि त्याचा आउटपुट तिसऱ्या वर्षी येतो. करेक्ट. त्याच्यामुळे शॉर्ट टर्म विचार न करता लॉंग टर्म विचार करून नेटवर्किंग केलं तर ते उत्तम प्रकारे नेटवर्किंग होतं आणि त्याचा फायदा हा आयुष्यभर होतो. बरोबर. म्हणून नेटवर्किंग मध्ये मी लोकांना नेहमी विचारतो की तेरे को एक बार खाना है की जन्मभर खाना है? करेक्ट आहे. जर आयुष्यभर तुला खायचं असेल तर नेटवर्किंग मध्ये ये आणि व्यवस्थित पद्धतीने नेटवर्किंग शिक आणि त्याप्रमाणे वाग. नेटवर्किंगचा एक दुसरा फंडा तुला नितीन सांगतो. नेटवर्किंग मध्ये असं म्हणतात की तुला पाहिजे असलेल्या माणसापर्यंत तू फक्त 7 स्टेप मध्ये पोहोचू शकतो. बरोबर. आणि या 7 स्टेप सायंटिफिक आहेत. करेक्ट. सायंटिफिक म्हणजे काय? शास्त्रीय आहेत. शास्त्रीय म्हणजे काय? शास्त्रीय याचा अर्थ त्याला काहीतरी फॉर्म्युला आहे. बरोबर. त्याला काही प्रमेय आहे. त्याला तो फॉर्म्युला नितीननी वापरला काय, अजितनी वापरला काय, त्याचा रिझल्ट सेमच येणार. जसा H2 आणि O मिक्स केलं की पाणीच येणार. बरोबर. ते पाणी H2O मी केलं तरी काय, नितीननी केलं काय, जगातल्या कोणी केलं तरी पाणीच होणार ना ते. बरोबर. कारण H2 + O इज इक्वल टू H2O इज अ वॉटर. करेक्ट. हे सायन्स आहे. बरोबर. तसं नेटवर्किंग हे सायन्स आहे. सो नितीननी केलं तरी रिझल्ट सेम येणार, अजितनी केलं तरी सेम येणार, कोणीही केलं पण त्यांनी शिकलं पाहिजे. अगदी बरोबर. नेटवर्किंग जर शास्त्रीय पद्धतीने शिकलं तर तुम्हाला अमेझिंग रिझल्ट मिळतात. अगदी बरोबर. आणि त्याच्यामुळे नेटवर्किंग पहिलं शिकायला लागतं, त्याच्यासाठी वेळ द्यायला लागतो, त्याच्यासाठी शॉर्ट टर्म विचार करून चालत नाही आणि स्थिर व्हायला लागतं, स्वतःचा ब्रँड क्रिएट करायला लागतो. अगदी बरोबर आहे. सर आपण थोडंसं पुढे जाऊया. आता सॅटर्डे क्लब प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतोय. 7,000 मेंबर्स पर्यंत आता आपण पोहोचलेलो आहोत. मोठ्या प्रमाणात व्यवसाय देखील होतोय. म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात आपण जवळपास आय थिंक 1,500 कोटी रुपयाचा वगैरे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपला बिझनेस मिक्स जो आहे हा 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्तच आहे. सर आता एक विजन तुम्ही दिलेलं आहे की गाव तेथे एसटी, त्याप्रमाणे गाव तेथे CST. आणि नॅचरली आता गिअर बदलतोय सर. आता गिअर बदलतो आहे. कारण आतापर्यंत आपण मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर या परिसरामध्ये आता आपण कार्यरत होतो. आता आपण खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात चाललेलो आहे, रुरल भागात चाललेलो आहे. आणि तिकडे जाताना सर मला असं वाटतं ना की नेहमी की ह्या भागामध्ये लोकांना थर्स्ट खूप आहे, की अशा प्रकारच्या नेटवर्किंग क्लबची थर्स्ट खूप आहे. तर इथे आता आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे? आपले सेक्रेटरी जनरल आहेत सुहास फडणीस, त्यांचं हे आवडतं वाक्य आहे की पूर्वी महाराष्ट्र सरकारची एक घोषणा होती, गाव तिथे ST. बरोबर. तर त्यांनी आता अशी घोषणा दिली, गाव तिथे SCGT. आणि ती पूर्ण सॅटर्डे क्लबनी आता उचलून धरली आहे. त्यामुळे ते 100% होणार. आता सॅटर्डे क्लबच्या मीटिंग कशा चालतात तर सॅटर्डे क्लबचा एक चॅप्टर असतो. बरोबर. त्याच्यामध्ये कमीत कमी 30 सभासद असतात. 30 सभासद झाल्यावरती आपण चॅप्टर लॉन्च करायला परमिशन देतो. आणि त्याच्यानंतर काही चॅप्टर आता 80 आहेत, 90 आहेत, 100 आहेत. 100 झाले की आपण नॉर्मली परत स्प्लिट करतो आणि 2 चॅप्टर करतो. 50-60च्या संख्येच्या आसपास असले पाहिजेत. पण जर आता गावात जायचं असेल तर एकाच गावातले 30 उद्योजक असे मिळणं कठीण होतं. म्हणून आपण काय करतोय आता कन्सेप्ट 2 प्रकारे आपण काम करतोय. एक काम आहे ते म्हणजे सॅटेलाइट क्लब नावाची आपण एक कन्सेप्ट चालू केली. ज्या ठिकाणी 15 मेंबर झाले, 15 उद्योजक एकत्र येतील, त्यांचा तिथे सॅटेलाइट चॅप्टर आपण लॉन्च करून टाकतो. बरोबर. पण आता काही ठिकाणी आम्हाला असा अनुभव आला की अरे 15ही होत नाहीयेत. कारण यातल्या 2-3 लोकांनाच वाटतंय की आपण काहीतरी मोठा उद्योग करावा, सॅटर्डे क्लबचे मेंबर व्हावं. त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण व्हर्च्युअल मेंबरशिप चालू करतोय. ओके. आणि व्हर्च्युअल मेंबरशिप अशी आहे की आपलं सॅटर्डे क्लबचं ऍप आहे, ज्याच्यामध्ये आज 7,000 मेंबर आहेत आणि रोज ते वाढतच चाललेत. बरोबर.
जो कोण व्हर्च्युअल मेंबरशिप घेईल त्याला मेंबरशिपचे सगळे बेनिफिट्स आपण देणार. त्याला ऍप वरती त्याला ऍड करणार आपण आणि ऍप वरती जे 7,000 लोक आहेत त्यांच्या बरोबर त्याला ऑनलाईन नेटवर्किंग करता येईल. क्या बात आहे. समजा तो असं आपण कल्पना करूया की तो नाशिक जवळच्या कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा खेड्यातला आहे, तो सॅटर्डे क्लबचा मेंबर झाला, व्हर्च्युअल मेंबर, आणि तो उद्या पुण्यामध्ये गेला काही कामानिमित्त आणि त्याला वाटलं पुण्यातली मीटिंग आपण अटेंड करावी, तर तो तिथले व्हेन्यू चार्जेस भरून मीटिंग अटेंड करू शकेल. ग्रेट. म्हणजे त्याला व्हर्च्युअल मेंबरशिप जरी म्हटलं तरी मेंबर म्हणून त्याला जे फायदे द्यायचे ते सगळे आपल्याला देता येतील. याचबरोबर आता काय होणार आहे, अशा प्रकारे आपण गावागावामध्ये पोचू. गावागावातले 1, 2, 4, 5, 10 असे उद्योजक आपले सभासद होत जातील. पण त्याचबरोबर नितीन, भारताच्या बाहेर पण एक खूप मोठा मराठी समाज आहे, खूप मोठा आहे, आणि ते उद्योजक आहेत, चांगले कॉर्पोरेट मधले आहे, अशा चांगल्या लेव्हलला काम करणारे लोक आहेत, यांना पण आपण व्हर्च्युअल मेंबरशिप देऊ. ग्रेट. सो सॅटर्डे क्लबचा प्लॅटफॉर्म काय करेल की एका बाजूला गाव तिथे SCGT आणि दुसऱ्या बाजूला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. सो ग्लोबली जे मराठी मोठे लोक आहेत त्या लोकांना गावातल्या लोकांचा ऍक्सेस, गावातल्या लोकांना जगभराचा ऍक्सेस. सो एका बाजूला आपण गावामधले उद्योजक जोडूया, एका बाजूला ग्लोबल जगभरातले उद्योजक जोडूया आणि अशा सगळ्या मराठी उद्योजकांना एका प्लॅटफॉर्मवर आणूया आणि तो प्लॅटफॉर्म आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. क्या बात आहे. एकंदरीतच सॅटर्डे क्लबची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या हे आहे की आपण बघतोय की रोज नवनवीन मेंबर्स या ठिकाणी येत आहेत, पण असे अनेक लोक असतात की ज्यांना तिथे आल्यानंतर, त्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर एक्झॅक्टली काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं हेच माहिती नसतं. आपण एज्युकेशन वगैरे पण देतो त्यांना, आणि खूप, कारण सॅटर्डे क्लबचा जो पाया आहे ना तोच एज्युकेशन आहे. कारण मराठी उद्योजकाला हे एज्युकेशन जे घरून मिळत नाही ते इथे येऊन द्यायचं. मग किती प्रकारचं एज्युकेशन द्यायचो, एक 1 मिनिट प्रेझेंटेशन कसं द्यायचं, बरोबर, एका मिनिटात तुमचा व्यवसाय कसा सांगायचा. करेक्ट. म्हणजे कन्सेप्ट काय आहे की समजा तुम्ही लिफ्टनी 10व्या 100व्या मजल्यापर्यंत चाललाय, 60व्या मजल्यापर्यंत चाललाय, तेवढा जो सेकंड्सचा वेळ आहे तेवढ्या वेळात तुम्हाला एखादा इम्पॉर्टंट माणूस, VIP माणूस भेटला आणि त्याला थोड्याशा वेळामध्ये, काही सेकंड्समध्ये, एखाद्या मिनिटामध्ये तुम्हाला तुमची छाप पाडायची आहे त्याच्यावर, तर काय बोललं पाहिजे. आणि ते 1 मिनिट प्रेझेंटेशन आपण त्याला शिकवतो. मग दुसरं असतं 10 मिनिट प्रेझेंटेशन, थोडंसं डिटेलमध्ये जाऊन प्रेझेंटेशन कसं द्यायचं. मग आपल्याकडे कन्सेप्ट आहे 1 to 1. बरोबर. म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो सॅटर्डे क्लबमध्ये की नातं जोडणं, मैत्री जोडणं, मैत्री होणं, मैत्री निर्माण करणं, हे खरं आपलं उद्दिष्ट आहे. बिझनेस हा बाय प्रॉडक्ट आहे. बरोबर. मग ही मैत्री कशी जोडायची, 1 to 1 कसं करायचं, नक्की जाऊन काय बोलायचं, कसं बोलायचं, अशा अनेक प्रकारचं शिक्षण दिलं जातं. सॅटर्डे क्लबचं वैशिष्ट्य नितीन असं आहे की तुम्ही एका चॅप्टरचे मेंबर झालात तर तुम्हाला सॅटर्डे क्लब ग्लोबलवरच्या कुठल्याही चॅप्टरमध्ये जाऊन प्रेझेंटेशन करता येतं. अगदी बरोबर. म्हणजे एखादा माणूस समजा असं आपण कल्पना करूया अमरावतीला, नाही तर सिन्नरला, नाही तर धुळ्याला मेंबर झालाय, तो माणूस उद्या दुबईला जाऊन देखील प्रेझेंटेशन देऊ शकतो. करेक्ट आहे. आता हे प्रेझेंटेशन कसं द्यायचं, त्याचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, या प्रत्येकाचं शिक्षण आपण त्यांना देतो. नेतृत्व बनवण्याची फॅक्टरी सर ही. ॲब्सोल्युटली. अगदी. म्हणजे माझ्या बाबतीत तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस मला लिटरली ते 1 मिनिट देताना मला माझी घाम फुटला होता. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही लोकांनी आमच्यावर दिल्या आणि आपण त्या पार पाडल्या. ही जी आहे सॅटर्डे क्लबचं हे एक वैशिष्ट्य आहे की हे नेतृत्व घडवण्याची, लिडरशिप घडवण्याची फॅक्टरी आहे. त्याविषयी सांगा सर. नितीन, ही भिडे साहेबांची देण आहे. भिडे साहेबांनी नेहमी याच्यावरती विश्वास ठेवला की नेटवर्किंग म्हणजे माणसं जोडणं, आणि माणसांमध्ये प्रचंड क्षमता आहे, प्रचंड गुणवत्ता आहे, आपण फक्त त्याला वाव दिला पाहिजे. बरोबर. लिडरशिप क्वालिटी प्रत्येकामध्येच असते. आपण आपल्या घरचे लीडर असतो की नाही, अगदी बरोबर. आपण आपल्या एखाद्या शाळेचा ग्रुप असेल तिथले आपण लीडर असतो की नाही, याचा अर्थ लिडरशिप क्वालिटी आहे आपल्याकडे. आता त्याला फक्त वाव मिळाला पाहिजे. आणि तो अशा ठिकाणी जर का सॅटर्डे क्लब सारख्या चॅप्टर मध्ये जर का वाव मिळाला जिथे बाकीचे देखील उद्योजक आहेत. बघा हा फरक काय आहे.
माझ्याकडे जेव्हा मी 4 माणसं कामाला ठेवतो त्यांचाही मी लीडर असतो, बरोबर आहे. पण ते माझी ऑर्डर फॉलो करतात. करेक्ट. कारण मी त्यांना पगार देतो, बरोबर. मी त्यांना आणखीन काहीतरी फॅसिलिटी देतो, त्याच्यामुळे ते फॉलो करतात. पण सॅटरडे क्लबमध्ये काय, इथे कोणीच कोणाचा नोकर नाही आणि बरोबर. कोणीच कोणाचा बॉस नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्यासारखे जे उद्योजक आहेत आजूबाजूला, की ज्यांनी देखील स्वतःचा व्यवसाय उभा केलाय, त्या प्रत्येकाकडे 10, 15, 20, 100 माणसं कामाला आहेत, ज्याचे काही काही कोटीचा टर्नओव्हर आहे, अशा माणसाने तुमची लिडरशिप ऍक्सेप्ट करणं, तुम्ही सांगितलेलं ऐकणं आणि त्याप्रमाणे वागणं, हे करायला आपल्याला लिडरशिप स्किल्स आणि हे डेव्हलप करायला लागतात लोकांमध्ये. आणि त्याच्यासाठी सॅटरडे क्लबमध्ये आपण असे अनेक कार्यक्रम राबवतो. जसा एक लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाचा एक कार्यक्रम आहे. आणि दुसरा प्रॅक्टिकल कार्यक्रम काय माहितीये, त्याला काहीतरी जबाबदारी द्यायची. अगदी बरोबर. छोटीशी जबाबदारी द्यायची. आज ना तू एखाद्या माणसाचं इंट्रोडक्शन करून दे, आज तू एखाद्या व्हिजिटरला बोलाव, आज 10 व्हिजिटर आले त्यांच्या समोर बोल. अशा छोट्या 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 गोष्टीतून त्याच्यातले वक्तृत्व गुण, त्याचा कॉन्फिडन्स, त्याचा म्हणजे आत्मविश्वास त्याचा हे वाढत गेलं ना, की त्याला लक्षात येतं अरे आय कॅन लीड. बरोबर. आणि तो ऑटोमॅटिक तो बहरायला लागतो. एक्झॅक्टली. मी नेहमी असं म्हणत असतो की ना, हा एक चालता बोलता MBA कोर्स म्हणजे तुम्हाला कदाचित त्या MBAच्या कोर्समध्ये सुद्धा ज्या गोष्टी शिकायला मिळणार नाहीत, त्या जर का सॅटरडे क्लबमध्ये तुम्ही लिडरशिप व्यवस्थित केलीत, फक्त तुम्ही व्यवस्थित अटेंड जरी केलं तरी तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये बदल घडू शकतो. सर, पुढच्या 5 वर्षाचं विजन काय? 2030 पर्यंत 50,000 मेंबर. 2030 पर्यंत 50,000 मेंबर. आणि तू शॉर्ट टर्म गोल विचारशील तर नोव्हेंबर 7 का 8 ला लक्ष्मीपूजन आहे, त्याच्या अगोदरपर्यंत 10,000 मेंबर. क्या बात आहे. म्हणजे शॉर्ट टर्म 10,000, 2030 पर्यंत 50,000. सॅटरडे क्लब हा पूर्णपणे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असेल, जरी तो नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असला तरी. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तिथे काउंट केली जाईल. एक्झॅक्टली. म्हणजे तुला बिझनेस किती मिळाला, तुला रेफरन्स किती मिळाले, तू किती मीटिंग अटेंड केल्या, हे सगळं काउंट होईल त्याला. सो टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॅटरडे क्लबचा प्रेझेन्स हा महाराष्ट्रातल्या गावागावात, महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ठिकाणी मराठी उद्योजक आहेत तिथे, आणि जगभरामधल्या जास्तीत जास्त देशात जिथे मराठी उद्योजक आहेत, या सगळ्यांना कनेक्ट करणारा प्लॅटफॉर्म आणि तिथे प्रेझेन्स सॅटरडे क्लब. सॅटरडे क्लबची एक स्लोगन आहे, एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. आपल्याला संपूर्ण मराठी समाजाला श्रीमंत बनवायचं आहे. का बनवायचं? कारण जो समाज श्रीमंत असतो त्याच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघत नाही. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. असा श्रीमंत समाजाचा जेव्हा देश तयार होतो तेव्हा तो देश पण श्रीमंत होतो, त्याच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघत नाही. त्यामुळे असा श्रीमंत समाज तयार करणं, त्याच्यातून देश तयार करणं, की जो जगामध्ये एक भारत मातेचा किंवा भारताचा एक झेंडा खूप उंच उभा करेल. लोक त्याच्याकडे आशेने बघतात भारताकडे आज. अशा प्रकारचा समाज निर्माण करणं हे सॅटरडे क्लबचं उद्दिष्ट. तर हे होते अजितजी मराठे. अजितजी मराठे हे सॅटरडे क्लबचे चेअरमन आणि मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. आणि मराठी माणसाने व्यवसाय करावा, मराठी माणसाने प्रभावीरित्या व्यवसाय करावा, मराठी माणसाने एकत्रित येऊन व्यवसाय करावा, हे जे माधवराव भिडेंचं विजन होतं, हे विजन मूर्तिवंत स्वरूपामध्ये आणि व्यापक स्वरूपामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सध्या ते घेऊन जात आहेत. आणि त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना यश देखील येत आहे. सर, तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? नितीन, हे मी एकटा घेऊन जात नाहीये, ही पूर्ण टीम आहे सॅटरडे क्लबची. अनेक उद्योजक याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करतोय आणि कुठलीही अपेक्षा न करता. आम्हाला कोणाला काही पैसे मिळत नाहीत, कोणाला काही कमिशन मिळत नाही. आमची एकच इच्छा आहे, मराठी समाज श्रीमंत व्हावा आणि मराठी समाजाची ओळख उद्योजकीय समाज म्हणून व्हावी. जनरली असं म्हटलं जातं की जर का मिशनच भारी असेल ना, तर मग कमिशनची कधी कोणी परवाच करत नाही. आणि सॅटरडे क्लबचं हे मिशन खरंच भारी आहे. त्याच्यामुळे इथला एकही लीडर कधीही कमिशन बद्दल बोलत नाही. सर, आमच्याकडे आलात, वेळ दिलात आणि आजपर्यंतच्या माझ्या पॉडकास्टमधला हा सगळ्यात भारी पॉडकास्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.